खेडकर यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। आताची महत्त्वाची बातमी, मनोरमा खेडकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणामध्ये मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी अटक केली होती। 2 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना देण्यात आली। 20 जुलैपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरकर यांच्याकडून। योगेश, मनोरमा खेडकरांना 2 दिवसांची पोलीस कोठडी। निश्चितच 2 दिवसांची पोलीस कोठडी ही मनोरमा खेडकर यांना देण्यात आलेली आहे। पौड पोलिसांकडून खरं तर 7 दिवसांची पोलीस कोठडी ही मागण्यात आली होती, कारण ज्या पद्धतीने हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। मनोरमा खेडकर यांनी बंदुकीचा धाक दाखवून मुळशीतल्या स्थानिक शेतकऱ्यांना दमदाटी शिवीगाळ केली होती आणि हा व्हिडिओ एका वर्षानंतर हा समोर आलेला आहे। त्यानंतर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता आणि याच प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी ही कोर्टाकडे मागितली होती। मात्र 7 दिवसांची पोलीस कोठडी न देता आता 2 दिवसांची पोलीस कोठडी ही देण्यात आलेली आहे। अर्थात 20 जुलैपर्यंत मनोरमा खेडकर या आता जेलमध्ये असणार आहे। मात्र दुसरीकडे दिलीप खेडकर हे मात्र अजूनही फरार आहेत। त्यांचा शोध पुणे पोलिसांकडून सुरू आहे आणि 3 पथकं ही पुणे पोलिसांच्या टीमकडून तयार करण्यात आलेली आहे, जी राज्यभरात ठिकठिकाणी त्यांचा शोध घेत आहे। मात्र मनोरमा खेडकर यांना आज सकाळी रायगड जिल्ह्यातल्या महाडमधून अटक करण्यात आली होती। हिरकणी गावात त्या पार्वती हॉटेलमध्ये निवास करत होत्या, त्या ठिकाणी लपून बसल्या होत्या आणि त्यानंतर पुणे पोलिसांच्या टीमने त्यांना आज अटक केली होती आणि सकाळी त्यांना पौड पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आता कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 2 दिवसांची कोठडी ही देण्यात आलेली आहे। मात्र पोलिसांनी ज्यावेळी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात जो काही सरकारी वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे त्यानुसार एकूण जो काही बंदूक जी काही दाखवण्यात आली होती ती लायसन्सधारी जरी असली तरी अशा पद्धतीने तिचा गैरवापर केल्याचं सुद्धा कोर्टात सरकारी वकिलांकडून नमूद करण्यात आलं होतं। त्यासोबतच जमिनीच्या वादातून त्या शेतकऱ्यांना धमकावलं गेलं होतं। त्यांनी जो काही जबाब पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये नोंदवला होता त्या संदर्भात सुद्धा या सगळ्या गोष्टी कोर्टामध्ये नमूद करण्यात आल्या होत्या आणि ज्या पद्धतीने या प्रकरण ज्या पूजा खेडकर ज्या वादग्रस्त आयएस ऑफिसर आहेत त्यांच्या या संपूर्ण प्रकरणानंतर त्यांच्या आईचा हा जो काही कारनामा आहे तो समोर आला होता। यापूर्वी सुद्धा पुणे मेट्रोचं काम सुरू असताना त्या अधिकाऱ्यांची सुद्धा वाद घालण्याचं काम। धन्यवाद योगेश। मनोरमा खेडकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे।